झाले, मी शक्तिशाली आहे, मी शक्तिशाली, मी शक्तिशाली असे भांडण झाले. ते भांडण करून पार्वती माता आणि शंकर महादेव यांच्याकडे गेले आणि म्हणाले आमच्या दोघांपैकी पैलवान कोण आहे सांगा. मग ते म्हणते मीच असणार आहे, मीच पैलवान आहे, मीच असणार आहे, मीच पैलवान. डबल ते करायला लागले. मग महादेव म्हणतेच की आता या दोघांचे भांडण कसे मिटवायचे ते नारद मुनी यांना बोलावतात. मग म्हणतात नारद म्हणतो महादेव शंकर तुम्ही म्हणाल का बोलवले. तो म्हणाले की या दोघांपैकी कोण पैलवान आहे सांग. नारद म्हणतो की ह्या पृथ्वीला ते तीर्थदर्शन घालून ते असणार. मग कार्तिक स्वामी आपल्या भानावर स्वान देखील झाले. वान कोणतं मोर आणि म्हणाले आई बाबा त्या गणपतीला हरून मी लगेच येता बघ. आणि ते गेले आणि आपल्या गणपती बाप्पा इकडे तिकडे बघत बसले. त्यांचा वान कोणता छोटूसा पिटुकला उंदीर मामा याच्यावर बसून कस काय पृथ्वी प्रदेश होणार. त्याने युक्ती वापरले. शंकर महादेव आणि माता पार्वती ते बसलेले ना त्यांना सांगाकू नमस्कार घातला. डावा हात पहिल्यांदा घेतला आणि उजवा आणि हात जोडून असे 3 एडे घातले. 3 एडे घातल्यावर साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार म्हणजे काय कपाळ नाक कान छाती गुडघे टाच पायाचे 5 बोट हाताचे 5 बोट आणि असं आपण खाली डोकं ठेवून नमस्कार करतो त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. हा आपल्या गणपती बाप्पांनी घातला आणि त्यांचा वाण उंदीर त्यांच्या संग खेळायला गेले. उंदरा संग खेळायला गेल्यावर कार्तिक डबल येतात की म्हणतात आज मी जिंकलो. आणि ते वानावरून उतरतात म्हणजे मोरावर उतरतात आणि म्हणतात अरे बाबा मी जिंकलो का नाही खरंच आहे ना. तेवढ्या मग कार्तिक जिंकला म्हणण्याच्या आधीच गणपती पुढे तो म्हणतो थांबा दादा जिंकलास नाही मीच जिंकलो. सगळे बघायला लागले आणि म्हणाले तू कसं काय जिंकलास तू काय केलंस. तो म्हणाले की महादेव शंकर माता पार्वती आता तुम्हीच. मग काय झालं ते तुम्ही आठवा. आणि आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व साधलेलं असतं. म्हणजे मी त्यांना प्रदेश घातले म्हणजे पूर्ण विश्वालाच ना. म्हणजे तू कसं काय आम्हाला प्रदेश घातलेलं. मग त्या महादेव शंकर माता पार्वतींना नारद ऋषी यांना सगळं आठवतं की यांनी महादेव शंकर आणि माता पार्वतीला काय केलं. मग महादेव शंकर आणि माता पार्वती नारद ऋषी म्हणतात हा गणेश जिंकला. त्याने आपल्याला युक्ती दिली शिकवण दिली आणि तो जिंकला पण. म्हणून आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व सामावलेलं असतं. म्हणून त्यांची सेवा करा. आणि किती वेळ झाला मी रामकृष्ण हरी सुरू केलं की मला जेवणाचं वास इतकं मस्त जेवण केलं की वाटतंय की